पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जातोय। मात्र पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पायाला तडा गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे। तसे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। महापालिका या पुतळ्यासाठी एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे। दिल्लीमध्ये हा पुतळा साकारून याचे पार्ट पिंपरीत आणले जात आहेत। हा पुतळा प्रत्यक्षात उभारायला 2025 उजाडेल असं पालिकेकडून सांगण्यात येते। मात्र तत्पूर्वीच पायाला तडा गेल्याची चर्चा खरी आहे का, हे काम खरंच निकृष्ट दर्जाचं आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे नाजिम मुल्लानं। चिंचवड महानगरपालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याचे अनेक पार्ट्स आता पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये या पुतळ्याला मूर्तरूप दिलं जातंय, तिथंच हा पुतळा बनवला जातोय आणि त्याचे सगळे पार्ट जे आहेत ते एकामागोमाग एक करत पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होत आहेत। महाराजांचा एका पायाला तडा गेल्याचं समोर आलेलं आहे। आपण हा तोच पाय आहे, बघू शकतो एक मोठी भेग या पायाला पडलेली आहे। त्यामुळं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं असा निष्कर्ष आत्ताच काढणं चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे। त्यामुळं तब्बल 47 कोटी रुपये खर्चून हा जो भव्य दिव्य पुतळा उभारला जाणार आहे त्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा बाळगूयात। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड पालिकेचा आयुक्त शेखर सिंग यांनी याबाबत काय खुलासा केलाय पाहूया। आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे राम सुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे। ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती होणार नाही। तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।